नमस्कार मित्रांनो. तुमच्यासोबत कधी असं झालं आहे का? अचानक कोणत्याही कारणाशिवाय मनाला खूप शांत वाटू लागतं किंवा एखाद्या मोठ्या संकटातून तुम्ही अगदी थोडक्यात वाचलात आणि मनात एकच विचार आला, ही स्वामींचीच कृपा होती. कधी-कधी आपल्याला स्वामी समर्थ दिसत नाहीत, पण ते आपल्या आयुष्यात संकेत नक्की घेऊन येत असतात. मात्र बहुतेक लोकांना ते संकेत ओळखता येत नाहीत आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ प्रत्येक स्वामी भक्ताने शेवटपर्यंत पाहायलाच हवा. कारण आज आपण जाणून घेणार आहोत, स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कोणते संकेत देतात आणि जर हे संकेत तुमच्या आयुष्यात दिसत असतील, तर समजा स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर आहे. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. स्वामीमय या आपल्या परिवारात तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. या चॅनलवर आपण श्री स्वामी समर्थांचे चरित्र, प्रेरणादायी कथा, भक्तांचे अनुभव आणि त्यांच्या शिकवणीतून जीवन अधिक शांत, सकारात्मक आणि श्रद्धामय कसं बनवायचं हे जाणून घेतो. जर तुम्ही स्वामी समर्थावर मनापासून श्रद्धा ठेवत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी मी तुम्हाला असा एक विचार सांगणार आहे, जो प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यात आशा आणि धैर्य निर्माण करू शकतो. मित्रांनो, जेव्हा आपण संकेत हा शब्द ऐकतो, तेव्हा अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो. स्वामी खरंच संकेत देतात का? याचं उत्तर समजून घेण्यासाठी सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. स्वामी समर्थ हे प्रत्येक भक्ताच्या श्रद्धेचं केंद्र आहेत. अनेक भक्त त्यांच्या आयुष्यात घडलेल्या काही प्रसंगाकडे स्वामींच्या कृपेचे संकेत म्हणून पाहतात. हे अनुभव प्रत्येकासाठी सारखेच असतील असंही नाही. प्रत्येक व्यक्तीचं जीवन, श्रद्धा आणि अनुभव वेगळे असतात. म्हणून या व्हिडिओतील संकेत हे श्रद्धेच्या दृष्टीने समजून घ्यावेत. आता एक प्रश्न मी तुम्हाला विचारते. स्वामींचा पहिला संकेत कोणता असतो? माहितीये? चला बरं पाहूयात. पहिला संकेत मनात अचानक धैर्य निर्माण होणे. मित्रांनो, जेव्हा आपण संकटात असतो, तेव्हा आपल्या मनात भीती असते, अस्वस्थ असते, निराशा असते. पण काही वेळा कोणतीही परिस्थिती बदललेली नसतानाही मनात एक वेगळी शांतता निर्माण होते. आतून एक आवाज येतो, सगळं ठीक आहे. ही शांतता फक्त परिस्थितीमुळे नसते. अनेक भक्त तिला स्वामींच्या कृपेचा पहिला संकेत मानतात. कारण स्वामी सर्वात आधी आपल्या मनाला मजबूत करतात आणि जेव्हा मन मजबूत होतं, तेव्हा संकट लहान वाटायला लागतात. एक सुंदर कवितेतून किंवा एका सुंदर कथेतून आपण जाणून घेऊयात. एक भक्त अनेक महिन्यापासून नोकरीसाठी प्रयत्न करत होता. दररोज मुलाखती, दररोज नकार, घरात आर्थिक अडचण आणि मनात निराशा. एक दिवस तो शांतपणे स्वामींच्या फोटोसमोर बसला. काही मागितलं नाही. फक्त काही मिनिटं श्री स्वामी समर्थ हा जप करत राहिला. त्या दिवशी त्याला नोकरी मिळाली नाही. पण घरी जाताना त्याला मनातून असं वाटलं, मला विश्वास आहे, स्वामी माझ्यासोबत आहेत. काही दिवसांनी त्याला योग्य नोकरी मिळाली. तो नेहमी म्हणायचा, नोकरी मिळवणं हा चमत्कार नव्हता. चमत्कार तर माझ्या मनात आलेले धैर्य होतं. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात कधी असा अनुभव आला आहे का? जेव्हा कोणताही मार्ग दिसत नव्हता, पण अचानक मनात धैर्य निर्माण झालं. जर हो असेल, तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. कारण तुमचा अनुभव दुसरा भक्तालाही आशा देऊ शकतो. मित्रांनो, आत्ताच आपण स्वामींचा पहिला संकेत पाहिला. मनात अचानक निर्माण होणारं धैर्य आणि शांतता. पण हा एकमेव संकेत नाही. स्वामी आपल्या भक्तांना अनेक प्रकारे मार्गदर्शन करतात. फक्त ते संकेत ओळखण्यासाठी मनात श्रद्धा आणि विवेक असणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक योगायोग हा स्वामींचा संकेत आहे, असं निश्चितपणे म्हणता येत नाही.
परंतु अनेक भक्त आपल्या जीवनातील काही अनुभवांना श्रद्धेने स्वामींच्या कृपेची जाणीव म्हणून पाहतात. चला तर आपण दुसरा संकेत पाहूयात. योग्य वेळी योग्य माणूस भेटणे. मित्रांनो, अनेक वेळा आपण पूर्णपणे निराशा झालेलं असतो. कोणताच मार्ग दिसत नसतो. अशा वेळी अचानक एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते. ती एखादा योग्य सल्ला देते. एखादी नोकरीची माहिती सांगते. एखाद्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवते आणि आपलं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. तेव्हा अनेक भक्त म्हणतात, स्वामींनीच ही व्यक्ती माझ्या आयुष्यात पाठवली. कारण स्वामी नेहमी प्रत्यक्ष येतीलच असं नाही, पण ते योग्य माणसांच्या माध्यमातून मदत करतात. असा अनेक भक्तांचा श्रद्धेचा अनुभव आहे. एक प्रेरणादायी कथा पाहूयात. एक तरुण व्यवसायात मोठ्या तोट्यात गेला. त्याने जवळजवळ आशा सोडली होती. एक दिवस तो मंदिरात गेला. तिथे त्याची एका वृद्ध व्यक्तीशी ओळख झाली. त्या वृद्धाने फक्त 10 मिनिटं त्याच्याशी संवाद साधला आणि व्यवसायाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला. त्या एका सल्ल्यामुळे त्या तरुणाने पुन्हा सुरुवात केली. काही वर्षांनी तो यशस्वी झाला. तो नेहमी म्हणायचा, मला मदत करणारे ते काका नव्हते, स्वामींची कृपाच होती. चला बरं तिसरा संकेत पाहूयात. चुकीच्या मार्गापासून वाचणे. मित्रांनो, आपण अनेकदा एखादा निर्णय घेण्यासाठी हट्ट करतो. आपल्याला वाटतं हे माझ्यासाठी योग्य आहे, पण अचानक ते काम होत नाही. आपल्याला राग येतो, निराशा येते. कधी कधी आपण स्वामींनाच दोष देतो. पण काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी समजतं, जर त्यावेळी ते काम झालं असतं तर आज आपण खूप मोठ्या अडचणीत सापडलो असतो. तेव्हा जाणवतं, स्वामींनी आपल्याला नकार दिला नव्हता, तर संरक्षण दिलं होतं. एक छोटंसं उदाहरण देऊ का? चला बरं पाहू. लहान मुलाला धारदार सुरी हवी असते, पण आई ती देत नाही. मुलाला वाटतं आई माझ्यावर प्रेमच करत नाही. पण आईला माहीत असतं ही सुरी त्याच्यासाठी धोकादायक असते. अगदी तसंच काही वेळा आपण जी गोष्ट मागतो ती स्वामी देत नाहीत, कारण त्यांना आपल्या भविष्याची काळजी असते. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात कधी अशी घटना घडली आहे का? ज्यावेळी एखादी गोष्ट झाली नाही आणि नंतर जाणवलं हेच माझ्यासाठी चांगलं झालं. जर असा अनुभव असेल तर कमेंटमध्ये फक्त एकच वाक्य लिहा, स्वामींची कृपा आहे. कारण तुमचा अनुभव दुसऱ्या एखाद्या निराश भक्ताच्या मनात पुन्हा आशा निर्माण करून देऊ शकतो. स्वामींचे संकेत हे नेहमी मोठ्या चमत्कारांच्या रूपातच येतील असं नाही. कधी ते आपल्या विचारांमध्ये बदल घडवतात, कधी योग्य माणसं भेटवतात, कधी आपल्याला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून शांतपणे वाचवतात. स्वामींचा चौथा, पाचवा आणि सहावा संकेत आपण पाहूयात. मित्रांनो, आतापर्यंत आपण 3 महत्वाचे संकेत पाहिले. पण अजून काही असे संकेत आहेत जे अनेक स्वामी भक्त त्यांच्या आयुष्यात अनुभवत असल्याचं सांगतात. कदाचित यापैकी एखादा संकेत तुमच्या आयुष्यातही घडला असेल. चौथा संकेत, नामस्मरणाची ओढ निर्माण होणे. मित्रांनो, काही लोक म्हणतात, मला कधी देवपूजेत फारसा रस नव्हता, पण अचानक माझं मन सतत श्री स्वामी समर्थ म्हणायला लागलं. हे का होतं? अनेक भक्तांच्या मते जेव्हा स्वामींची कृपा सुरू होते, तेव्हा सर्वप्रथम आपल्या मनाला त्यांच्या चरणाकडे ओढ लागते. पूर्वी ज्याला 2 मिनिटं शांत बसणं कठीण वाटायचं, तोच माणूस अर्धा तास नामस्मरण करत असतो. पूर्वी मंदिरात जाणं जमत नव्हतं आणि आता आठवड्यातून एकदा तरी स्वामींच्या दर्शनाची ओढ लागते. हे फक्त सवय नसते हा. अनेक भक्त याला स्वामींचा प्रेमळ संकेत मानतात. एक छोटीशी कथा पाहूयात. एक तरुणी खूप तणावात होती. नोकरी, घरची जबाबदारी, भविष्याची चिंता. तिचं मन सतत अस्वस्थ असायचं. एक दिवस तिने मोबाईलवर सहजच श्री स्वामी समर्थ हा जप ऐकला. त्या दिवसापासून तिने रोज 5 मिनिटं नामस्मरण सुरू केलं.
हळूहळू तिचा राग कमी झाला, भीतीच कमी झाली आणि मन शांत होऊ लागलं. ती म्हणायची, "माझ्या समस्या एका दिवसात संपल्या नाहीत, पण त्या समस्यांना सामोरं जाण्याची ताकद मला मिळाली." 5वा संकेत पाहूयात का? चला बरं. संकटातही मन शांत राहू लागणे. मित्रांनो, हा संकेत खूप विशेष आहे. समजा तुमच्या आयुष्यात मोठं संकट आहे. परिस्थिती अजूनही बदललेली नाही, पण मनात घाबरट नाही. उलटं आतून एक आवाज येतो, "स्वामी आहेत, काहीतरी चांगलं नक्कीच होईल." ही शांतता बाहेरच्या परिस्थितीमुळे नसते, ती श्रद्धेमुळे निर्माण होते. आणि श्रद्धेला बळ देणारी शक्ती अनेक भक्त स्वामींची कृपा मानतात. एक उदाहरण देऊ का तुम्हाला? समुद्रात वादळ आलं तर जहाज हलतं, पण जर जहाजाचा नांगर मजबूत असेल तर ते वाहून जात नाही. त्याचप्रमाणे संकट हे वादळ आहे आणि स्वामींवरील विश्वास हा आपल्या मनाचा नांगर आहे. चला बरं, 6वा संकेत बघूयात. योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळणे. मित्रांनो, आपण अनेकदा स्वामींकडे प्रार्थना करतो, "स्वामी, माझी अडचण दूर करा." पण कधी-कधी स्वामी अडचण लगेच दूर करत नाहीत. ते आपल्याला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी देतात. कारण योग्य निर्णय संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. चला, एक प्रेरणादायी प्रसंग मी तुम्हाला सांगते. एक गृहस्थ 2 व्यवसायांमध्ये गोंधळला होता. त्याला कोणता मार्ग निवडायचा हे समजत नव्हतं. त्याने काही दिवस शांतपणे प्रार्थना केली. घाई केली नाही. विचारपूर्वक निर्णय घेतला. काही वर्षाने तो म्हणाला, "त्या दिवशी स्वामींनी माझ्यासाठी निर्णय घेतला नाही, पण योग्य निर्णय घेण्याची बुद्धी दिली." मित्रांनो, हेच तर स्वामींचं वैशिष्ट्य आहे. हे आपल्याला आयुष्यभरासाठी सक्षम बनवतात. मित्रांनो, आजपर्यंत आपण 6 संकेत जाणून घेतले. यापैकी तुम्हाला कोणता संकेत सर्वात जास्त अनुभवायला मिळाला आहे? मनात धैर्य निर्माण होणं, योग्य माणूस भेटणं, चुकीच्या मार्गापासून वाचणं, नामस्मरणाची ओढ, संकटात मन शांत राहणं, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळणं. कमेंटमध्ये त्याचा क्रमांक नक्की लिहा. तुमचा अनुभव हजारो स्वामी भक्तांना प्रेरणा देऊ शकतो. 7वा आणि सर्वात महत्त्वाचा संकेत. मित्रांनो, आतापर्यंत आपण स्वामी समर्थ आपल्या भक्तांना देत असलेल्या 6 महत्त्वाच्या संकेताविषयी जाणून घेतलं. पण यापैकी सर्वात मोठा आणि सर्वात मौल्यवान संकेत अजून बाकी आहे. हा संकेत प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात कधीतरी येतो, पण तो ओळखण्यासाठी मनात श्रद्धा, संयम आणि नम्रता असणं आवश्यक आहे. चला बरं पाहूयात. तो कोणता आहे 7वा संकेत? अशक्य वाटणाऱ्या गोष्टी हळूहळू शक्य होऊ लागतात. मित्रांनो, स्वामी समर्थ नेहमी एका क्षणात चमत्कार करतीलच असं नाही. अनेकदा ते आपल्या आयुष्यातील परिस्थिती हळूहळू बदलतात. आज एक छोटा मार्ग उघडतो, उद्या योग्य व्यक्ती भेटते, नंतर योग्य निर्णय होतो आणि काही महिन्यांनी मागे वळून पाहिल्यावर जाणवतं, हे सगळं स्वामींच्या कृपेनेच घडलं. म्हणूनच कृपा म्हणजे एका रात्रीत आयुष्य बदलणं नाही, तर योग्य दिशेने आयुष्य बदलायला सुरुवात होणं. एक हृदयस्पर्शी कथा मी तुम्हाला सांगते. अक्कलकोटला एक भक्त दर गुरुवारी दर्शनाला यायचा. पण तो नेहमी एकाच गोष्टीने दुःखी असायचा. त्याचा मुलगा अनेक वर्ष आजारी होता. तो प्रत्येक वेळी स्वामींना एकच प्रार्थना करायचा, "स्वामी, माझ्या मुलाला बरं करा." महिने गेले, वर्ष गेले, पण त्याने स्वामींची सेवा सोडली नाही. एका दिवशी त्याच्या मनात विचार आला, "मी स्वामींकडे फक्त मागतच राहिलो, पण त्यांनी मला इतकी श्रद्धा दिली, याबद्दल कधी धन्यवादच व्यक्त नाही केला मी." त्या दिवसापासून त्याची प्रार्थना बदलली. तो म्हणू लागला, "स्वामी, माझ्या मनात तुमच्यावरचा विश्वास कधी कमी होऊ शकत नाही." मित्रांनो, अनेक भक्त सांगतात, जेव्हा मागण्यापेक्षा कृतज्ञता वाढते, तेव्हा मनात एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते. "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." याचा खरा अर्थ काय होतो माहितीये? मित्रांनो, हे वाक्य
वाक्य आपण कित्येक वेळा ऐकलं आहे, पण कधी त्याचा अर्थ समजून घेतला आहे का? स्वामी असं म्हणत नाही, तुझ्या आयुष्यात संकट येणार नाही. ते असं सांगतात, संकट येईल, पण तू एकटा नसशील. किती सुंदर संदेश आहे हा. जेव्हा संपूर्ण जग तुमच्यावर शंका घेतं, तेव्हा स्वामी तुमच्यावर विश्वास ठेवतात. जेव्हा सगळे हात सोडतात, तेव्हा स्वामींचा आशीर्वाद तुमचा हात धरून ठेवतो. एक छोटासा विचार. रात्र कितीही काळी असली तरी सूर्योदय थांबत नाही. तसंच आयुष्यातलं संकट कितीही मोठं असलं तरी स्वामींची कृपा उशिरा वाटू शकते, पण ती व्यर्थ कधीच जात नाही. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक विनंती करते. जर तुमच्या आयुष्यात आज कोणतंही संकट असेल, तर 2 मिनिटं डोळे बंद करा. स्वामींचं स्मरण करा आणि मनापासून म्हणा, "हे स्वामी, माझं संकट तुम्हाला माहिती आहे. मला फक्त ते सहन करण्याची शक्ती, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी आणि तुमच्यावरचा आढळ विश्वास द्या." विश्वास ठेवा. ही प्रार्थना तुमच्या मनाला नक्कीच बळ देईल. मित्रांनो, आज आपण स्वामी समर्थ आपल्या भक्तांना देत असलेल्या 7 महत्वाच्या संकेताविषयी जाणून घेतलं. पण हा व्हिडिओ संपण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छिते. सुंदर एक कथा सांगते. एक लहान मुलगा आपल्या वडिलांसोबत जंगलातून चालत होता. रात्र झाली, सगळीकडे अंधार. मुलगा घाबरला. तो म्हणाला, "बाबा, मला काहीच दिसत नाही." वडिलांनी त्याचा हात घट्ट पकडला आणि शांतपणे म्हणाले, "बाळा, तू संपूर्ण रस्ता दिसणं गरजेचं नाही. तू फक्त माझा हात सोडू नकोस." अजून एकदा ऐका, "बाळा, तुला संपूर्ण रस्ता दिसणं गरजेचं नाहीये. तू फक्त माझा हात सोडू नकोस." मित्रांनो, याचा एका वाक्यात संपूर्ण अध्यात्म दडलं आहे. आज आपल्यालाही भविष्य दिसत नाही. उद्या काय होणार, कोणती अडचण येणार, हे आपल्याला दिसत नसतं. पण जर आपण स्वामींचा हात श्रद्धेने धरून ठेवला, तर रस्ता दिसत नसला तरी आपण कधीच हरवत नाही. स्वामींचा सर्वात मोठा संकेत कोणता? मित्रांनो, अनेक लोक म्हणतात, "मला स्वामी दिसले नाहीत." पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, स्वामींचं नाव ऐकत आहात, त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा तुमच्या मनात निर्माण झाली आहे. ही सुद्धा स्वामींच्या कृपेची एक सुरुवातच सुरू आहे. कारण जोपर्यंत स्वामींची इच्छा नसते, तोपर्यंत कोणाच्याही मनात त्यांच्या चरणी येण्याची ओढ निर्माण होत नाही. असं अनेक भक्त श्रद्धेने मानतात. एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा. स्वामींना मोठे हार नकोत, मोठे नैवेद्य नकोत, मोठा दिखावा नको. त्यांना हवं असतं एक स्वच्छ मन, एक प्रामाणिक श्रद्धा आणि एक पूर्ण विश्वास. जर हे 3 गुण तुमच्यात असतील, तर तुम्ही स्वामींच्या सर्वात जवळ आहात. एक छोटासा संकल्प करा आजपासून. चला, आजपासून आपण सर्वजण एक छोटासा संकल्प करूयात. दररोज फक्त 5 मिनिटं मोबाईल बाजूला ठेवूया. डोळे बंद करूया आणि मनापासून फक्त एकच जप करूया. श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, मन शांत होईल, विचार सकारात्मक होतील आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागेल. श्री स्वामी समर्थ. हे स्वामी, ज्या भक्तांनी हा व्हिडिओ पाहिला, त्यांच्या जीवनातील प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याचे धैर्य त्यांना दे. ज्यांच्या डोळ्यात आज अश्रू आहे, त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण आणा. ज्यांच्या घरात दुःख आहे, तिथे सुख, समाधान आणि प्रेम नांदू द्या. आमच्या मनात तुमच्यावरील श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमचा आशीर्वाद आमच्यावर कायम राहू द्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल, तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आपल्या व्हिडिओला, कमेंट करा
आणि आपल्या स्वामीमय या आपल्या YouTube परिवाराला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा स्वामी समर्थाच्या प्रेरणादायी कथा, चरित्र, भक्ताचे अनुभव आणि आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी आपलं चॅनल तुमच्यासाठी नेहमी तत्पर असेल. आणि मनापासून एकदा म्हणूया, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परमब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः.